नमस्कार बंधू भगिनींनो, आज बुधवार आहे. तर आजचा आपला मेनू आहे सुका जवळा, चपाती आणि आमलेट. तर ते तयार करण्यासाठी पहिले त्याची कापायला सुरुवात करतो. कोथिंबीर, टॅमॅटो, कांदा याची कटिंग चालू करणार आहोत. नमस्कार बंधू भगिनींनो, मध्यमवर्गीय मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज बुधवार आहे, त्याच्यामुळे आजचा नाश्ता हा सर्वांसाठी कॉमन असणार आहे. म्हणजे आमलेट, चपाती, सुका जवळा या प्रमाणात नाश्ता केला जाईल. तर त्याच्यासाठी सुरुवातीला जे लागणार आहे कोथिंबीर, टॅमॅटो, कांदे, लसूण याची कटिंग चालू करत आहे. प्रथम आपण कोथिंबीर बारीक चिरायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारे कोथिंबीर एकदम बारीक मस्त चिरून झालेली आहे. त्यानंतरचा आपला दुसरा पार्ट आहे तो टॅमॅटो. तर टॅमॅटोच्या बिया पूर्णपणे काढून घेतल्या जातात. शक्यतो कोणते पालेभाजीच्या बिया खाऊ नयेत. तर आम्हीसुद्धा टॅमॅटो किंवा कोणती मिरची वगैरे असेल तर त्याच्या बिया पूर्णपणे काढून टाकतो. एक टॅमॅटोसुद्धा बारीक चिरून झालेला आहे. आता कांदे, जवळपास 5 लोक नाश्ता करणार आहेत, त्याच्यामुळे त्या हिशोबाने कांदेसुद्धा तेवढे कापावे लागणार आहेत. कांद्याला पहिला पूर्णपणे सोडून त्याचा एक लेअर काढूनच टाकतो. अशा प्रकारे 4 ते 5 कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे ते ओल्या जवळ्यासाठी सुद्धा होतील आणि जवळ्यासाठी सुद्धा होतील आणि आमलेटसाठी सुद्धा होतील. मी ज्या ओल्या जवळ्याचा किंवा सुकटचा उल्लेख केला आहे ती खेडेगावामध्ये तर खूप प्रसिद्ध असते. कारण जनरली लोक डब्याला वगैरे देताना चपाती सुकट किंवा चपाती भाकरी हेच घेऊन जात असतात. भात नेणं शक्यतो टाळतात. त्याच्यामुळे हे सुकं केलं की चपातीबरोबर वगैरे चपातीसोबत दुपारचं जेवण होऊन जातं. तर आपण पाहू शकता की नाश्त्याची सगळी कटिंग तयारी झालेली आहे. आता अमिता आंघोळ करून येईल आणि त्याच्यानंतर फुडले बनवण्याची प्रक्रिया ती करेल. तर आमच्याकडे सुकी सुकट कशी बनवली जाते, आमलेट कसं बनवलं जातं हे मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवेन. तर आपली सुट्टीची तयारी चालू आहे. प्रथम कांदा टाकला जातो परतवण्यासाठी. कांदा आणि लसूण, तो कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतवला जाईल. त्याच्यामध्ये टॅमॅटो आणि कोथिंबीर हे टाकलं जाईल. एका बाजूला आपला भात तयार होत आहे टिफिनसाठी, माझ्या टिफिनसाठी. मुलांना चपाती आणि सुकटच डब्याला दिली जाणार आहे. हळद, हिंग हे टाकून परतवलं जातं.
त्याच्यानंतर मसाला टाकला आहे. मीठ चवीप्रमाणे. आम्हाला थोडंसुद्धा खारट चालत नाही, त्याच्यामुळे मीठ आमचं एकदम थोडंच असतं. आता ही सुकट याच्यामध्ये ॲड केली जात आहे. सुका जवळा बोलतात त्याला. हे पूर्णपणे सुका बनवलं जाईल चपातीसोबत नाश्त्यासाठी. तर सुका जवळा पूर्णपणे टाकून झालेला आहे. आता पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण ढवळलं जाईल आणि वाफेसाठी झाकण ठेवून तळ्यासाठी बंद केलं जाईल. या जवळ्याला आंबटपणा येण्यासाठी आपली घरगुती जी चिंच आहे, ते चिंचेचं पाणी थोडं टाकलं जातं, त्याच्यामुळे आंबटपणा येतो आणि जरा चवसुद्धा बदलते. तर हे चिंचेचं पाणी टाकलं जात आहे. याच्यामुळे जवळाचा जो भिजतो आणि त्याचा जो वैसपणा असतो तो निघून जातो. आता आमलेटची तयारी. ही एका बाउलमध्ये मिरची, कोथिंबीर, कांदा, टॅमॅटो, मीठ हे सर्व टाकून अंडं फोडून ते चांगलं मिश्रण एकत्र केलं जाते, एकजीव केलं जाते. त्याच्यानंतर त्याचं आमलेट बनवलं जाईल. आपण पाहू शकता तव्यामध्ये आमलेट टाकलेलं आहे आणि ते मस्तपैकी सर्वकडे हलवून गोल केलं जाते आणि ते तयार होण्यासाठी ठेवलं जातं. तर तो आमलेट तयार झाला आहे आणि आता एका साईडला सुका जवळासुद्धा तयार झाला आहे. आता पुढली प्रक्रिया असेल ती म्हणजे चपाती बनवण्याची. पुढली तयारी म्हणजे आम्ही तर चपातीसाठी कणिक मळत आहे. जवळपास 20-1 चपात्यांचं टार्गेट असतं तिचं. अर्ध्या तासामध्ये तयार होतात. अर्धा तास लागतो कारण मुलाची कॉलेजची वेळ होत आली आहे. 6:15 होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर चपात्या पूर्ण करून तो कॉलेजला निघून जाईल. त्याच्यानंतर मी आणि त्याच्यानंतर मुलगी असे तिघेही जाऊ. पुढलं घर अमिता आणि आई दोघीजणी पुढली कामे आटपायला सुरुवात करतील. काही चपात्या तयार झालेल्या आहेत, त्या पहिल्या भाजल्या जातील कारण मुलाचं कॉलेजचं टाईम झालेलं आहे. त्याच्यामुळे त्या चपात्या भाजून पहिल्या काढल्या जातील. तर चपाती भाजायला सुरुवात झाली आहे. तर पुढील 15-20 मिनिटांमध्ये नाश्ता पूर्णपणे तयार झालेला असेल आणि आम्ही सर्वजण म्हणजे अमिता, मी, आई, बाबा, मुलगी आम्ही सर्व नाश्त्यासाठी तयार असू. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कळवा. तुमचे कमेंट्स टाका, याच्यामुळे समजेल की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.